आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज। केजमध्ये कोरडेवाडी येथील ग्रामस्थांचा 5 तास रास्ता रोको, दोघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, 5 बसवर दगडफेक, 5 प्रवासी जखमी। कोरडेवाडी येथील साठवण तलावासाठी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र देण्यात यावे, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत व संपूर्ण कर्जमाफी करावी, ज्ञानराधा बँकेच्या ठेवीदारांना ठेवीची रक्कम परत देण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी दिनांक 14 ऑक्टोबर 2025 दुपारी 11:30 वाजता मोर्चा काढून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तब्बल 5 तास रास्ता रोको आंदोलन केले। या आंदोलनात बाळराजे आवारे पाटील यांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून तर स्वप्नील वरपे यांनी विषारी औषध प्राशन करीत आत्मदहनाचा प्रयत्न केला, तर अज्ञातांनी बसवर दगडफेक केल्याने 5 बसचे काचा फोडून नुकसान केले, तसेच बसमधील चालक वाहकासह 5 प्रवासी जखमी झाले। छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या राजश्री उमरे यांनी मागील 12 ते 13 दिवसांपासून या मागण्यांसाठी उपोषण सुरू केले असताना शासनाकडून मागण्यांसंदर्भात दखल घेतली नसल्यावरून 8 ऑक्टोबर रोजी संतप्त आंदोलकांनी शासकीय विश्रामगृह येथून बैलगाडी मोर्चा काढून तहसील कार्यालयासमोर पेट्रोल टाकून बैलगाडी पेटवली। काही आंदोलकांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता। त्यानंतर 11 ऑक्टोबर रोजी आंदोलक व गावकऱ्यांनी टोकवाडी रस्त्यावरील तलावात उतरून जलसमाधी आंदोलन केले। या 2 आंदोलनानंतर ही शासनाकडून मागण्यांची दखल घेतली जात नसल्याने गावकरी आक्रमक बनले होते। मंगळवारी 10:30 वाजता आक्रमक झालेल्या गावकऱ्यांनी मुलाबाळांसह केजला मोर्चा काढला। दुपारी 11:30 वाजता धारूर चौकातून मोर्चाला सुरुवात करीत पाणी आमच्या हक्काचे देत कसं नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, शेतकऱ्यांना 50,000 रुपये अनुदान व कर्जमाफी मिळाली पाहिजे अशा घोषणा देत अहिल्यानगर अहमदपूर या राष्ट्रीय महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुपारी 12:15 वाजता रास्ता रोको आंदोलनास सुरुवात केली। आंदोलनकर्त्यांनी आपल्या भाषणातून खासदार आमदारांसह सरकारवर टीकेची झोड उठवून तब्बल 4.5 तास रास्ता रोको आंदोलन केले। आंदोलनात बाळराजे आवारेंनी पेट्रोल अंगावर ओतून तर स्वप्नील वरपेंनी विषारी औषध प्राशन करीत आत्मदहनाचा प्रयत्न केला। आंदोलन सुरू असताना अज्ञातांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या लातूर पाटोदा MH14, MH1559, अहमदपूर 40गाव, MH14, MH6522, उदगीर गंगापूर, MH14, MH8938, गंगाखेड आळंदी, MH14 BT 3964, MH20 BL 2108 या बसच्या समोरील काचावर दगडफेक करण्यात आल्याने बसचे नुकसान झाले आहे, तर बसमधील चालक वाहकांसह 5 प्रवासी जखमी झाले। त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। काही बस या बस स्थानकात उभ्या केल्याने बसस्थानक बसने गच्च भरले होते। दरम्यान शहरात आलेली वाहने रास्ता रोकोमुळे रस्त्यावर थांबून राहिल्याने दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, तर अंबेजोगाई, बीड, पुणे, कळंब, धारूर रस्त्यावरील वाहतूक 4 तास ठप्प राहिल्याने प्रवासी नागरिक, महिला अडकून पडल्या होत्या, तर प्रवाशांची उपासमार झाली। जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा, आंदोलक तहसीलमध्ये ठाण मांडून उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे यांनी आंदोलकांना रास्ता रोको मागे घ्यायला लावून तहसील कार्यालयातून जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणे करून दिले। जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी राज्याच्या सचिवांशी चर्चा घडवून देण्याचे आश्वासन दिले, मात्र आताच तलावासाठी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र द्यावे असा आग्रह धरीत तहसील कार्यालयात आंदोलक ठाण मांडून होते। जनहित मराठी न्यूजसाठी संपादक वसंत सोनवणे। आता तुमचं जर म्हणणं असेल ना की जर आमचा प्रश्न मार्गीच लागणार नाही, चिडू न करावं साहेब, आमची मजबुरी समजून घ्या। आणि चिडू नका आम्हाला। आम्ही आता सांगतोय की जागा एक आपण तुमच्याशी आमचं अजिबात वैर नाही, आमचं ज्यांच्याशी वैर आहे त्यांच्यासाठी चालू आहे। तुम्ही आम्हाला आंदोलनचा आमचा मार्ग लागला ना, पण त्यांच्याकडे गेलं पाहिजे ना। असं कसं बसतं मॅडम, आम्ही जर तुम्हाला दिलं असतं ना त्यांना काहीच झालं नाही, आम्ही तुम्हाला थोडंच त्यांना त्रास सांगितलेलं आहे मॅडम, कलेक्टर साहेबांना सर्व गोष्टीची माहिती आहे। जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।